भंडारगवठे इथं सुरू करण्यात आलेल्या जनावरांच्या आठवडी बाजाराचं उद्घाटन आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते बैलजोडीची पूजा करून करण्यात आलं। दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारगवठे इथं जनावरांच्या आठवडा बाजाराला गुरुवारी सुरुवात झाली। आमदार सुभाष देशमुख यांनी बैलजोडीची पूजा करून या बाजाराचं उद्घाटन केलं। पहिल्याच दिवशी जनावरांच्या खरेदी विक्रीतून 13 ते 14 लाख रुपयांची उलाढाल झाल्याचं सरपंच भीमाशंकर बबलेश्वर यांनी सांगितलं। भंडारगवठे भागातील शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन सरपंच भीमाशंकर बबलेश्वर यांनी जनावरांचा आठवडा बाजार सुरू केला। याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। या भागातील शेतकऱ्यांना जनावरांची खरेदी विक्री करण्यासाठी चडचण, मंगळवेढा आणि सांगोला तालुक्यात जावं लागत होतं। भंडारगवठे इथं जनावरांचा बाजार सुरू झाल्यानं शेतकऱ्यांची सोय झाली आहे। या बाजाराचा फायदा भंडारगवठे, तेलगाव, कुसूर, खानापूर, वडापूर, अंत्रोळी, विंचूर, कंदलगाव तसंच कर्नाटकातील चडचण भागातील उंब्रज, दसूर, रेवतगाव, निवर्गी, उमराणी येथील शेतकऱ्यांना होणार आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारगवठे गाव भीमा नदी काठी असल्यानं सधन आहे। गेल्या काही वर्षात ऊस उत्पादनाला दुग्ध व्यवसायाची उत्तम जोड मिळाली। अनेक शेतकऱ्यांच्या गोठ्यात 1-2 जर्सी गाई किंवा म्हशी आहेत। विशेषतः युवा शेतकरी पूर्ण वेळ दुग्ध व्यवसायात उतरला आहे। काही शेतकऱ्यांकडे 10 ते 20 जर्सी गायींचा गोठा आहे। त्यामुळे या आठवडी बाजाराचा अनेक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। या बाजाराच्या उद्घाटन प्रसंगी भाजपचे जिल्हा चिटणीस यतीन शहा, तालुका अध्यक्ष संगप्पा केरके, तंटामुक्त अध्यक्ष उमेश पाटील, सोमनिंग कमळे, हनुमंत पुजारी यांच्यासह भंडारगवठे परिसरातील तसंच कर्नाटकातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेतकरी बांधवांना या निमित्ताने विनंती राहणार आहे। आजचा पहिला जरी दिवस असला तर या ठिकाणी झालेली उलाढाल जवळपास 17 ते 18 लाखाची आज पहिला दिवस असताना सुद्धा या जनावरांची उलाढाल झालेली आहे। पहिल्या दिवशी सुद्धा एवढा मोठा उलाढाल झालेली आणि याच्यामुळे ग्रामपंचायतला मिळालेलं उत्पन्न आणि जनावराला मिळालेली बाजारपेठ हे काय सगळं समीकरण केलं तर या परिसराचं एक निमित्त होतं हे चित्र बदलायला।